नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाकुंभमेळा जो प्रयागराजमध्ये आता सुरुवात होत आहे आणि चालू आहे, तर त्याच्याविषयी बरीचशी काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्यापासून कालपासून सुरू झालेला जो महाकुंभमेळा आहे त्याचं शाही स्नानाचा मुहूर्त, महत्त्व जे काय आहे ते आज आपण जाणणार आहोत. तर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झाला आहे आणि पहिले शाही स्नान झालेलं आहे आणि आजच्या दिवशी जे आहे ते दुसरं शाही स्नान आहे. कुंभामध्ये देश विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. शाही स्नान करण्याआधी त्याचा शुभ मुहूर्त आणि नियम माहिती असणं आवश्यक आहे. प्रयागराज येथे कालपासून जो महाकुंभमेळा सुरू झालेला आहे, हिंदू धर्मात प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा संगम होतो. त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या 4 ठिकाणी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. साधू संत आणि भक्त या पवित्र स्थानावर होणाऱ्या महान उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. महाकुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापापासून मुक्ती मिळते. त्याचा आत्मा आणि शरीर दोन्हीही शुद्ध होतात. तर पहिल्या शाही स्नानाचा मुहूर्त पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभाचे पहिले शाही स्नान होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार 13 जानेवारी रोजी पहाटे 5:03 सुरू होईल आणि 14 जानेवारी 3:56 संपेल. ब्रह्ममुहूर्त 5:27 ते 6:21 असेल आणि विजय मुहूर्त जो आहे तो 2:15 ते 2:57 असेल. संध्याकाळी 5:42 ते 6:09 असेल आणि निशिता मुहूर्त, रात्रीचा जो मुहूर्त आहे तो 12:03 ते 12:57 हा शाही स्नानाचा मुहूर्त असणार आहे. तर शाही स्नानाच्या अशा अजून बऱ्याचशा तारखा आहेत त्या आपण पाहूया. प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाचे पहिले शाही स्नान झाले आहे आणि आजच्या दिवशी जे स्नान आहे ते दुसरे शाही स्नान आहे. मकर संक्रांती 14 जानेवारी 2025, मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 आणि वसंत पंचमी 3 फेब्रुवारी 2025, तसेच माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी 2025 आणि महाशिवरात्र 26 फेब्रुवारी 2025 हे शाही स्नानाच्या तारखा आहेत. तर या तारखेप्रमाणे आपण भक्तजन जाऊ शकतो व तिथं शाही स्नान हे पवित्र गंगा नदीमध्ये आपले शाही स्नान करून आपल्या पापाची मुक्तता करू शकतो. महाकुंभात शाही स्नान करण्याचे काही खास नियम आहेत. महाकुंभामध्ये नागा साधू हे प्रथम शाही स्नान करतात. नागा साधूंची प्रथम स्नान करण्याची परंपरा ही शतकानुशतके चालत आली आहे. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गृहस्थाश्रमी लोकांसाठी महाकुंभातील स्नानाचे नियम वेगळे असतात. गृहस्थांनी नागा साधूंचे स्नान झाल्यानंतरच संगमावर स्नान करावे. स्नान करताना 5 डुबकी घ्या तरच स्नान पूर्ण मानले जाते. हे स्नान करताना साबण किंवा शॅम्पू वापरू नका, कारण ते पवित्र पाणी दूषित करणारे मानले जाते. शाही स्नानाचे महत्त्व. शाही स्नान म्हणजे मनातील अशुद्धता दूर करण्याचे स्नान. शाही स्नानाच्या दिवशी संगमामध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. एवढेच नाही तर शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीला या जन्मातील तसेच मागील जन्मातील पापापासून देखील मुक्ती मिळते. महाकुंभात शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते. तर अशी ही कुंभमेळ्याविषयी माहिती होती. तर कुंभमेळ्याला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला तिथं बऱ्याचशा कोणत्याही पॉईंटवरून आपल्याला जाण्यासाठी ट्रेनची सुविधा आहे, बसची सुविधा आहे. तिथं गेल्यानंतर बरेचसे टेंट आहेत, हॉटेल्स आहेत किंवा आश्रम आहेत, तिथंही आपण राहू शकतो. आपल्याला सर्व नियम अटी पाळावे लागतात आणि सतर्कही आपल्याला
आपल्या सामानांची काळजी घ्यावी लागते, सतर्क ठेवावी लागते आणि पूर्ण श्रद्धेनं तिथं प्रवचन असतात, कीर्तन असतात, तेही आपण श्रवण करायचे आहेत. आपण तिथे गेलेल्या ज्या गोष्टीसाठी गेलो आहे ती गोष्टीचा आपण पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कुंभमेळ्यामध्ये जर आपण सर्वजण जाणार आहात आणि जर जायचं ठरवलं असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अवश्यच उपयुक्त पडतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट ही करायला मात्र विसरू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.